तर आपण आज बालविकास इथून सुरुवात करतोय। बालविकासचे जे प्रश्न आहेत ते आपण आज बघणार आहोत। तर त्यामध्ये बघा, पहिला प्रश्न काय सांगतोय, बालसंगोपन आणि शिक्षण यासाठी सरकारचं कर्तव्य म्हणून राज्यघटनेच्या कलम 45 मध्ये कोणत्या वयोगटातील बालकांसाठी सुधारणा करण्यात आली। आता याच्यामध्ये 86 घटना दृष्टीने 3 सुधारणा झाल्या। त्यामध्ये कन्फ्युजन झालं तर काय कन्फ्युजन होईल की 21 या अंतर्गत किती वयोगट आहे, 51 या अंतर्गत किती वयोगट आहे, तर ह्या गोष्टीचे कन्फ्युजन होईल। तर ते एकदा क्लिअर करून घ्या। एकच मिनिट। हा, तर बघा 21A ह्याच्यामध्ये 6 ते 14 वयोगट आहे आणि 51 मध्ये सुद्धा 6 ते 14 आहे। मात्र मधला जे 45 आहे, म्हणजे जिथं ए येईल तिथं 6 ते 14 हे लक्षात ठेवा। आणि मधला जो 45 कलम आहे त्याच्यामध्ये 0 ते 6 वर्ष वयोगटातील, म्हणजे काय 6 वर्षापर्यंत। आता 86व्या घटना दुरुस्तीने ही सुधारणा झालेली आहे, ही सगळ्यांना माहिती आहे, पण कन्फ्युजन त्याच्यामध्ये होऊ शकते। त्यामुळे हा तसा फुल टॉस प्रश्न होता, त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे। आता पुढचा प्रश्न काय सांगतो की खालीलपैकी कुठले कलम आहेत किंवा अनुच्छेद आहेत त्यापैकी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हा शब्द खूप महत्वाचा आहे, अप्रत्यक्षपणे म्हणजे काय, थोडा जरी संबंध असेल तर त्याला कन्सिडर करायचं आपण, बाल कल्याणाच्या ध्येयाशी निगडीत आहेत। आता 21 तर डायरेक्ट आहे। 24 काय सांगते तर 24 मध्ये कारखान्यामध्ये बालकामगारासाठी सांगितलेलं आहे। आता 39 एफ फॉर फ्री, फ्री एन्व्हायरमेंट पाहिजे। आणि 45 तर आहेच, 6 वर्षापर्यंत बालकांच्या जी जी जबाबदारी दिलेली ती सरकारची सांगितलेली आहे। फक्त जे कर्तव्य आहेत त्याच्यामध्ये पालकाची जबाबदारी आहे, बाकी दोन्ही ज्या जबाबदारी आहेत त्या सरकारवर टाकलेत। पालकाची जबाबदारी कुठे आहे, फक्त 51A मध्ये। त्यामुळे आता जर आपण ह्याच्यामध्ये कन्सिडर केलं तर वरील सर्व येते। आणि ज्यावेळेस असा प्रश्न येईल प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे किंवा ब्रॉड व्ह्यू ना, त्यावेळेस बऱ्यापैकी ऑल ऑफ द अबोव उत्तर असते। जर काय कन्फ्युजन झालं तरी पण ऑल ऑफ द अबोव जास्त सिलेक्ट करायचं। जर मागची प्रश्न मैत्री वही 2022 ची, तर जवळपास 24 ते 25 प्रश्न ऑल ऑफ द अबोव होते, त्यापैकी 16 प्रश्नाचं उत्तर ऑल ऑफ द अबोव होतं आणि 8 प्रश्नाचं नव्हतं। म्हणजे आपल्याला जास्त कन्फ्युजन झालं ना तरी पण ऑल ऑफ द अबोव सोबत जाण्यास जास्त कमी रिस्क आहे, कारण त्यावेळेस तुमचे उत्तर बरोबर येण्याची शक्यता 66% असते आणि बाकीच्या 3 पर्यायाची 33% आहे, तिन्हीची मिळून फक्त 10% आहे बाकी। म्हणजे ज्यावेळेस उत्तर माहित नसेल त्यावेळेस ऑल ऑफ द अबोव, ऑल ऑफ द अबोव माहित नसेल तर 2 किंवा 3 मारायचं, हे फिक्स आहे। हे काही जरी झालं ना GS2 आणि 3 साठी हे कायम लक्षात ठेवा। काहीच माहित नसेल तर 2 किंवा 3 त्यापैकी एकच मारा पूर्ण अख्ख्या पेपरला। मी काल तुम्हाला सांगितलं की 5 ते 6 मार्काचा नक्की तुम्हाला त्यामध्ये फायदा होणार आहे। पुढे काय सांगते बघा, घर बालकाला पुढील संधीमधून शिक्षण देते। आता घराचा विचार केला, आता हा पुस्तकाच्या बाहेरचा प्रश्न आहे आणि प्रश्न तिथं वाचून एन्जॉय करायचे, नीट समजून घ्यायचे आणि उत्तर लिहायचे। पुढे कसं असते ना त्या टाईप आहे प्रश्न। तर बघा, अनुकरण आणि कृती हे जास्त जवळच आहे ना। लहानपणी आपण जसं अनुकरण आहे, म्हणजे इकडे वडील शिवाय देत असतील तर पोरग पण शिवाय देत आहे। वडील आवाजावर बोलत असतील तर, म्हणजे पुण्यातले बघा बारकी पोरं कसे आहेत, ते एकमेकाला सुद्धा आवाजावर बोलतात। आणि आपल्या गावाकडली पोरं त्यांची शिव्यापासून सुरुवात होते, म्हणजे पहिला शब्द शिव्याने शिकलेला असते। तर ते अनुकरण आणि कृती हे खूप महत्वाचं आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 3। हा, पण बघा, बोलणे आणि निरीक्षण जवळपास सारखंच आहे, पण कृतीची जशी असते ना, अनुकरण म्हणजे काय तर ते जसं करतं तसं करायला जातं। बोलण्यातनं आपण शिकतो त्याबद्दल काही डाऊट नाही, पण अनुकरण जरा जास्त जवळचं वाटतं। या दोन्ही मध्ये कन्फ्युजन होऊ शकते। मग तुम्ही उत्तर जर लिहिला ना तर काय अपेक्षित आहे, 2 किंवा 3 पैकी सिलेक्ट करायचं। पण त्याच्यामध्ये फर्स्ट ऍक्शन जी होती की अनुकरण आणि कृतीमधून, हा, कारण ज्यावेळेस भाषा नसते त्यावेळेस पण तो करतो ना, म्हणजे भूक लागली किंवा काय आपण असं हात वर करून दाखवतो, म्हणजे ते आधी ऑब्झर्वेशन करतो, हे 100% बरोबर आहे। पण जसं हे आहे ना, तो अनुकरण करतो, म्हणजे तसंच तो कृती करतो। जसं मोठी माणसं करतात तसं त्या गोष्टी ते करायला बघते। बारक्या पोराला बघा, म्हणजे एकदम लहान पोरग असतं त्याला बोलायला येत नसते, पण तरी पण ती मोबाईल हातात पकडायचा प्रयत्न करते, मोठ्या माणसाला बघून करते ते। त्यामुळं खालील उद्दिष्ट डायरेक्ट संबंधित, मुलामध्ये मूलभूत भाषा आणि गणित कौशल्य विकसित करणे, या बालकांना त्यांच्या वयानुरूप शैक्षणिक स्तरापर्यंत पोहोचवणे। आता हे प्रश्न आहेत ना थोडे कॉम्प्लेक्स आहेत। आता ह्याच्यामध्ये बघा तुम्ही, मूलभूत उद्दिष्ट कशा संदर्भात आहेत हे प्रश्न विचारलेला आहे। मुलामध्ये मूलभूत भाषा आणि गणित कौशल्य विकसित करणे,
अजून एकदा वाचायचं असं जर प्रश्न आला तर, बालकांना वयानुरूप शैक्षणिक स्तरापर्यंत पोहोचवणे. आता खाली उत्तर बघा तुम्ही. मुलींचे शिक्षण हा म्हणजे युनिव्हर्सल नाही आहे, मग मुलांचं शिक्षणाचं काय? म्हणजे या सगळ्याकडे युनिव्हर्सल बसत नाही पर्याय. आदिवासी शिक्षण काय एका गटाचं आहे, असं इथं आदिवासी वंचित काय आलंच नाही अ आणि ब मध्ये, त्यामुळे हा पण कट झाला. आता यामध्ये यापैकी नाही आहे ना पर्याय क्वचित असतो. आता बालगृहातील शिक्षण शिबिरे, आता मूलभूत भाषा आणि गणित कौशल्य, त्यामुळे शिक्षण शिबिरात या गोष्टी शिकणार आहे. आणि वयानुरूप शैक्षणिक स्तरापर्यंत पोहोचवणे या गोष्टी या शिबिरामधून येणार आहेत. आता यासारख्या शाळा कुठं असतात तर ब्रिज स्कूल किंवा साखर शाळा, म्हणजे साखर शाळा सोलापूर महानगरपालिकेने सुरू केली होती. साखर शाळेमध्ये कसं करायचं तर ऊसतोड मजूर आहेत ना, तिथं डायरेक्ट जे स्वयंसेवक आहेत तिथं जाऊन शिकवायचे. तर त्याला ब्रिज स्कूल पण म्हटलं जातं. शाळेत जायच्या आधी त्यांची तयारी करून घ्यायची, त्यामुळं तिथं एकच ऑप्शन परफेक्ट बसतो. ह्याला काही पुस्तकात नाही ते प्रश्न, बाहेरचे प्रश्न. आता बघा 5वा प्रश्न काय सांगतोय, संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिलेल्या हक्कानुसार दिलेल्या हक्काचा वयाच्या चढत्यानुसार क्रम लावा, म्हणजे अर्भक ते बालक. आता हा पण तुमच्या कॉमन सेन्स वरचा प्रश्न आहे. आता सगळ्यात आधी काय असते, जन्मानंतर नोंद, नाव आणि नाश्तेचा हक्क हे सगळ्यात आधी असणार आहे. त्यानंतर सगळं वाचून मिळतं तर बघा, आरोग्य सेवा आणि काळजीचा हक्क. ज्यावेळेस अर्भकाने एकदम 1 वर्षापेक्षा आधी असतं त्याला त्या गोष्टी जास्त गरजेच्या आहेत. आता खेळण्याचा आणि बागडण्याचा ज्यावेळेस तो चालायला लागेल त्यावेळेस विषय येईल ना, त्यामुळे परत येईल. आणि शिक्षण त्याला काय समजायला लागलं, त्यामुळे ही सगळ्यात शेवटी येईल. हा सगळ्यात सोपा प्रश्न होता. बालकल्याणाच्या परिस्थिती विषयक दृष्टिकोनात बदल होणे गरजेचे असून हा बदल बालकेंद्रित दृष्टिकोनाकडून, आता बालकेंद्रित पासून तो कोणत्या दृष्टिकोनाकडे झाला पाहिजे हे त्यामध्ये सांगितलेलं आहे. आता हा प्रश्न पण जरा चॅलेंजिंग आहे. आता ह्याच्यामध्ये निवड काय करायची, म्हणजे कुटुंब, शाळा, समुदाय केंद्रित. आता काय सांगितलं त्यांनी, एकापासून दुसरीकडे सेंटर करायचं आहे. म्हणजे प्रश्नाचा तुम्ही सेन्स जर लक्षात घेतला ना तर आपल्याला एकाकडून फोकस दुसरीकडे हलवायचा आहे. आणि ह्याच्यामध्ये मल्टिपल ऑप्शन दिलेले आहेत. आता फोकस एकाच गोष्टीकडे जनरली असला पाहिजे, बालकेंद्रित कडून दुसऱ्या कोणीकडे तर गेला पाहिजे. त्यामुळे आता बघा ह्याच्यामध्ये मल्टिपल ऑप्शन असणारे बरेच अ ब क मध्ये मल्टिपल दिलेले आहेत आणि खाली पण मल्टिपल पर्याय दिलेले आहेत. त्यामुळे मल्टिपल पर्याय शक्यतो नसते, त्यामुळे 3 आणि 4 कट होते. अ मध्ये बघा, अ मध्ये परत काय केलंय, कुटुंब, शाळा आणि समुदाय या तिन्हीला केंद्रित केलंय. पण ह्याच्यामध्ये फक्त एकच ऑप्शन असणारा ब, कुटुंब केंद्रित एकच आहे आणि मग त्याच्यापर्यंत आपण जाऊ शकतो. कारण एकावरनं फोकस हटवून एका गोष्टीवर फोकस करायचा म्हणजे एकावरच असणार ना. किंवा अजून एक अशा टाईपचे प्रश्न सांगतो तुम्हाला, खालीलपैकी कोणती प्रमुख गोष्ट आहे असं विचारलेलं असतं. प्रमुख एकच असणार ना, तर तिथं एकच असायला पाहिजे. त्यामुळं त्याच्यावरनं तुम्ही तसं लॉजिक लावून ब पर्यंत पोहोचू शकताय, फक्त ब पर्याय क्रमांक 2. आता हा प्रश्न आहे ना फक्त तुम्ही कंटेंट साठी घ्या. खालीलपैकी कोणत्या तज्ञाने बालकल्याणासाठी सहाय्यक, पूरक आणि पर्यायी या 3 स्तरीय सेवा शोधल्या. आता प्रश्न काढणाऱ्यानं ते पुस्तक वाचलंय त्यामुळे त्याला माहित आहे. त्यामुळे हे जे उत्तर आहे अल्फ्रेड कडशीन. आता इथं आहे ना तुमचं सगळ्यात मोठं उत्तर किंवा हेनरी मास आणि रिचर्ड एंगलर हे सगळ्यांनी लिहिलं असेल बऱ्यापैकी. 80% जनतेचं हेच उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. आणि सगळेच गणले असतील. सगळे गणले तर आपल्याला पण काय टेन्शन नाही, आपलं चुकलं सगळ्याचं चुकलं, नेलिफाय झालं. त्यामुळे ह्याचा काय जास्त विचार करायचा नाही. काही जण काय करतात ते इकॉनॉमिक्स मध्ये थिंकर विचारतात, 6-7 प्रश्न आले होते मागे, तर त्या थिंकर साठी आहे ना ते थिंकर पाठ करतात. म्हणजे मला काय वाटतं माझ्या त्या बाबतीत, करा तुम्ही थोडं पाठ, पण तुम्हाला जे पॅसेज दिलेलं असतं ना, पॅसेज सोडतो ना सीसॅटला आपण फ्रीला, वरच उत्तर असतं, 5 मिनिटापूर्वी वाचतो आणि परत खाली उत्तर लिहिण्यासाठी डबल वाचावं लागतं. अशा गोष्टी तर ती कसं लक्षात राहतील ना. त्यामुळं अशा गोष्टी सोडून द्यायच्या, आउट ऑफ द बॉक्स आहे ते. उत्तर लिहायचं आपण, सोडायचं नाही. पण इथं चुकलं असतं आपलं उत्तर. बालकल्याण सेवा विविध वर्गवारीच्या आहेत. त्यातील कोणत्या बाल मार्गदर्शन केंद्र आहेत. आता बाल मार्गदर्शन केंद्र म्हणजे काय, आता इथं इथं एक फक्त कंटेंट लक्षात ठेवा. इथं खाली दिलंय बघा मी, अल्फ्रेड कडशीन यांनी काय काय सांगितलं होतं. अल्फ्रेड कडशीनचं आहे ना चाइल्ड अँड वेलफेअर सर्व्हिसेस हे पुस्तक आहे, तेवढं लक्षात ठेवा. तर त्यांनी सपोर्टिव्ह सर्व्हिसेस सांगितलं होतं. त्यामध्ये बालक आणि पालक नाते घट्ट करण्यावर त्याचा भर असतो. आणि सपोर्टिव्ह सर्व्हिसेस कुठून दिली जातील, घरातच. नंतर सप्लिमेंटरी म्हणजे काय, तर आई वडील कुठे तर बाहेर जात असतील तर त्यावेळेस
आपल्याला आजी वगैरे सांभाळते. आता दाई हा शहरातल्या लोकांसाठीचा शब्द आहे. गावातल्या लोकांना दाई म्हणजे काय माहित नसेल, पाळणाघर पण माहित नसेल. तर पाळणाघर सप्लिमेंटरी आहेत, पूरक आहेत. म्हणजे घरच्यांना ते सप्लिमेंटरी आहेत, बरोबर आहे का? त्यांना पूरक आहेत. घरचे जसं सांभाळ करतात तसं दाई आणि पाळणाघरामध्ये लहान मुलांचा सांभाळ होतो. आता सबस्टिट्यूट काय तर बालकांची काळजी घेण्यासाठी संस्थात्मक यंत्रणेकडे असणाऱ्या सेवांचा यामध्ये समावेश होतो. आता कुठला तर मूवी आला होता त्याच्यामध्ये ती आहे ना असं ह्याच्यासाठी लढते, त्या मुलाचा हक्क घेण्यासाठी. मिसेस मुखर्जी वर्सेस नॉर्वे, हा नॉर्वे देशातली ट्रू स्टोरीवर होती मूवी ती. तर तिथं पण काय करतात ते संस्था, मग तिथं काळजी घेतली जाते. तिथं बालकांना राष्ट्रीय संपत्ती समजली जाते. तिथं ती कमी आहे ना, त्यामध्ये हे आपल्याकडे संख्येला जास्त आहे. तर हे सबस्टिट्यूट झाल्या सेवा. आपल्याकडे सगळ्यात जास्त सपोर्टिव्ह दिसते पाळणाघर आणि ही दाई यासारख्या गोष्टी फक्त मुंबई, दिल्ली, कलकत्ता सारख्या मेट्रो शहरामध्ये असतील. त्यामुळे आपल्याकडे जास्त करून सपोर्टिव्ह दिसते, पण खालचे दिसत नाही. या गोष्टी अमेरिकेसारख्या देशात, त्यामुळे तिथल्याच सोशिओलॉजिस्टने त्याच्यावर रिसर्च केलेला आहे. आता बघा ह्यामध्ये, आता हा प्रश्न कधीचा होता? 2015चा आहे. पण 2013 मध्ये या सेवा विचारल्या होत्या. आणि ज्यावेळेस या पेपर सेटरकडे हा प्रश्नपत्रिका गेली असेल तर त्याने पूरक सेवा, पर्यायी सेवा, आधार सेवा त्याच्यावर आधारित त्या मूळ शास्त्रज्ञाचा प्रश्न विचारलाय. म्हणजे हा 13चा प्रश्न आधी आलाय आणि त्याच्यावर आधारित त्याने ते शास्त्रज्ञ विचारले परत. म्हणजे प्रश्न असाच नाही फ्रेम झाला तो. त्यामुळे खालची माहिती सुद्धा आपल्याला महत्वाची आहे. त्यामध्ये काय सांगितलं बघा, बाल कल्याण सेवा विविध वर्गवारीच्या आहेत, त्यातील कोणत्यामध्ये बाल मार्गदर्शन केंद्र येतं. आता आपण मगाशी बघितलंय की पूरक पर्याय मध्ये नाही, हा प्रतिबंधात्मक म्हणजे विषयच नाही. कारण बाल कल्याण सेवा ही प्रतिबंधात्मक कशी असेल ना, त्यामुळे 100% इथं कट होते. तर ती आधार सेवा आहे, बरोबर आहे का? आता अजून एक दुसरं लॉजिक की ब आणि ड हे दोन प्रकारामध्ये कसं काय येईल? एकच प्रकारामध्ये येईल ना कुठल्या तर. कॅटेगरी एकच असणार, दोन दोन कॅटेगरी कशा असतील? तर त्यामध्ये तुम्ही काय करू शकताय, ब कट करू शकताय आणि ड पण कट करू शकताय. समजतंय? ब आणि ड दोन्ही कट करून राहते काय ऑप्शन तुमचं? अ आणि सॉरी, ब नाही कट होईल, एक मिनिट, वरच कट झाला माझ्याकडे चुकून. पेन्सिल चालू ना गेले त्यामुळं. काय कट झालं? 4 आणि 2 हे कट झाले, 1 आणि 3 राहिले. आता पूरक सेवा नाही, ते काय ब फक्त आहे. पूरक म्हणजे काय पाहिजे? दाई किंवा मग पाळणाघर हे पूरक सेवा देतात. या 3 सेवा आता फिट्ट झाल्या तुमच्या डोक्यात. याच्या संदर्भात कुठला प्रश्न आला तर काय येईल? त्या पुस्तकाचं नाव येऊ शकते. त्या कडशींचं पुस्तक काय तर चाइल्ड अँड वेलफेअर सर्व्हिसेस आहे, तेवढं लक्षात ठेवा. बाकी तर काय उदाहरणं दिली तर तुम्ही त्याच्यावर उत्तर काढू शकता. आता राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही असं सांगितलंय. त्यामध्ये बघा, राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाची स्थापना 2010 नाही, कधी झाली? 7 मध्ये झाली. त्यामुळे हे चुकीचं आहे. उत्तर पर्याय क्रमांक 1 येते. ते वैधानिक आहे, 100% बरोबर आहे. महिला बाल विकास मंत्रालयाच्या अंडर आहे, ते सुद्धा बरोबर आहे. आणि बाकी सगळे हे चौथं जे बोलवच्चन आहे ते असतेच, प्रत्येक आयोगात असते. हे सगळी कामं सगळ्या आयोगाचे आहेत. फक्त तिथं काय चेक करायचं आपण, तिथं डायरेक्ट अंमलबजावणी आहे का ते बघायचं. अंमलबजावणी कुठलाच आयोग करत नाही, बरोबर आहे का? आता SC/ST आयोगाला पण अधिकार द्या अशी बरीच मागणी होते. मानव हक्क संरक्षण आयोगाला सुद्धा अधिकार द्या, मात्र त्यांना कोणतेच अधिकार नाहीत, फक्त शिफारसीचे अधिकार आहेत. बालकाच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी बाल हक्क आयोगाची स्थापना करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? आपण कंटेंट मध्येच बघितलंय, महाराष्ट्र आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्यात बाल न्याय कायदा, ज्युव्हेनाइल जस्टिस कायदा अंमलात आहे. त्यानुसार पहिले बाल न्यायालय कुठं स्थापन झाले? नाशिक मध्ये स्थापन झाले. ते महाराष्ट्र बाल न्याय कायदा सेपरेट 2002चा आहे, हे पण लक्षात ठेवा. प्रत्येक जिल्ह्यात कोणत्या कायद्यानुसार बाल कल्याण समितीची स्थापना करणं अनिवार्य आहे? तर 2006च्या कायद्यानुसार झाले त्या दोन्ही पण. बाल कल्याण समिती
आणि ते जस्टिस बोर्ड, ज्युएनएल जस्टिस बोर्ड, ते दोन्ही पण 2006च्या कायद्याने, हे लक्षात ठेवा. आता ज्युएनएल जस्टिस दुरुस्ती कायदा, मूळ कायदा सुधारणा करण्यासाठी 2006 मध्ये संमत करण्यात आला. कोणत्या वर्षी मूळ कायदा ची अंमलबजावणी सुरू झाली? आता हा प्रश्न 2016ला विचारलेला आहे. तर बघा, 6चा कायदा होऊन सुद्धा त्यांनी मूळ कायद्यावर प्रश्न विचारलाय. तर ते 2001 मध्ये त्याची अंमलबजावणी. जर आपल्याला काहीच माहित नसेल, आयडिया नसेल ना, तर आपलं सेफ गेम काय, तर कायदा ज्या वर्षीचा असेल ना त्याच्या 1 वर्षानंतरची अंमलबजावणी लिहून टाकायची. बऱ्याच वेळा तुम्ही बरोबर असता, 100% बरोबर नाही येणार, काही वेळा ते मागे पुढे असतं, पण बऱ्याच वेळा 1 वर्षानंतर अंमलबजावणी असते. आता 3 वेळा दुरुस्ती झालेली आहे. 2019 का 21, एक, हा 21 मध्ये शेवटची दुरुस्ती आता जे ऍक्ट मध्ये पुस्तकात दिलेलं आहे. एकदा चेक करा अजून तुम्ही पण, म्हणजे जे रेकॉर्डेड ऐकतायत किंवा एकच मिनिट, त्यांनी पण प्रश्न सोडवताना पण कंटेंटचं पुस्तक बाजूला घेऊन बसायचं. थोडं काय कन्फ्युजन झालं तर तिथं जाऊन चेक करायचं, कारण ते फॅक्च्युअल डाटा आहे, तो थोडा मागे पुढे होऊ शकतो. 21, हा तिथं कन्फ्युजन कशामुळे होतं तुमचं, की बालकामगार कायद्यात दुरुस्ती झालेली आहे, त्यानंतर ते मानवी हक्क संरक्षण कायद्यात दुरुस्ती झालेली आहे. ज्यावेळेस तुम्ही 7-8 कायदे वाचताना तर सगळं ती केमिकल लोचा व्हायला सुरुवात होती डोक्यात, एकाचं दुसऱ्याला, दुसऱ्याचं तिसऱ्याला. आता या गोष्टी कमी होण्यासाठी आपल्याला रिव्हिजन गरजेचं आहे. हा पॉस्को 19 आहे. अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गात 1% समांतर आरक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलाय. या बाबतीत खालीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत? आता अनाथ आरक्षणामध्ये बरेच चेंजेस झालेले आहेत. आपण वंचित वर्गाचा विकास त्यामध्ये बघणार आहोत तो प्रश्न. त्यामध्ये त्यांनी 2 कॅटेगरी पण केलेत. आता वयाच्या 20व्या वर्षानंतर त्याला, म्हणजे या बाबतीत कोणती विधानं बरोबर आहेत? बरोबर विचारलंय. वयाच्या 20व्या वर्षानंतर त्याला बालगृहातनं बाहेर पडावं लागतं. आता अनाथ मुलांची जात नक्की माहीत नसते. अनाथ प्रमाणपत्र मुलांसाठीच हे आरक्षण लागू आहे. आता हे तर 100% बरोबर आहे. प्रमाणपत्र असेल तरच तुम्हाला आरक्षण मिळते. म्हणजे मी समजा शेड्यूल कास्टमध्ये तरी मला आरक्षण नाही मिळणार जोपर्यंत माझ्याकडे प्रमाणपत्र नाही. आणि तुम्ही त्या कॅटेगरीत असाल आणि तुम्ही प्रमाणपत्र किंवा नॉन क्रिमिनल पण नाही काढलं ओबीसी मध्ये असताना, तरी तुम्हाला आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे कागद सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. तर क तर 100% बरोबर आहे. आता ड मध्ये काय सांगितलंय बघा, मला वरचं काहीच माहित नाही, मी वाचतोय. अनाथ मुलाचा भूतकाळ सुरक्षित करण्यासाठी दृष्टीने हा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे हा, म्हणजे तुम्हाला मूर्ख बनवण्यासाठी भविष्यकाळचं भूतकाळ केलंय त्यांनी. आणि ड तर 100% कटला. आता ड कटल्यामुळे काय काय कटलं, 1 कटला, 4 कटला. एक मिनिट फक्त होल्ड करा. 1 आणि 4 कटल्यामुळे त्याचं उत्तर काय येणार आहे, फक्त क. पुढचा प्रश्न बघा, बालगुन्हेगारात सुधारणा घडवून आणण्यासाठी कोणत्या संस्था भारतात अस्तित्वात आल्या? आता बालगुन्हेगारात सुधारणा घडवायची असेल तर बाल अभिरक्षक गृह, त्याला रिमांड होम म्हणतो आपण. तर बाल न्यायालय हे तर आहेच. त्यानंतर बघा, क सांगितलंय सुधार शाळा, हे पण आहे. आता बाल ग्राम योजना, आता ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की भारतात अस्तित्वात आलेत सांगितले. आता बालग्राम योजनेबद्दल तुम्ही जर ऑल ऑफ द अबोव ऑप्शन असतं तर त्याच्यापर्यंत गेला असता, बरोबर आहे का? आता हे उत्तर चुकण्याची शक्यता कमी काय, तर इथं ऑल ऑफ द अबोव नाही दिलं. ऑल ऑफ द अबोव दिलं असतं तर असं काही तर आहे, कारण आपण मिनिमम रिजेक्शन वापरतोय, बरोबर आहे का? आपण मिनिमम रिजेक्शन वापरत असल्यामुळं काय करणार आपण,
उत्तर ऑल ऑफ द अबोव येणार आहे, पण इथं अबकच ऑप्शन आहे, त्यामुळे आपल्या सुदैवाने इथं बरोबर येईल, चुकणार नाही प्रश्न. समजतंय? म्हणजे बघा, आपल्याला जेवढं आहे ना कंटेंट महत्वाचं आहे त्यापेक्षा जास्त प्रश्न महत्वाचे आहेत. प्रश्नाला व्यवस्थित जर ऑब्झर्व केलं ना तर मार्क आपले 110च्या पुढे जाणार आहेत. कारण कंटेंट तुम्हाला 90 मार्कापर्यंतच नेतील, पण पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या कशावर आहेत? फक्त अप्रोचवर आहेत. आता यासाठी आपल्याला एक्स्ट्रा काय करायचंय, जो पेपर सेटर आहे तो काय करेल, या प्रश्नपत्रिका ऑब्झर्व करूनच पेपर काढेल पुढचे. त्यामुळे बालग्राम योजना ही दिल्लीनं सुरू केलेली आहे, हे लक्षात ठेवा. सुधार शाळा 1897 कायद्याअंतर्गत कार्यरत आहेत. बाल अधिरक्षक गृह 2000 त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात एक बाल अधिरक्षक गृह म्हणजे रिमांड होम आहे. आणि बाल न्यायालय तर बघितलंय कशानुसार आहे ते 2006च्या जे कायद्यानुसार आहे. आता लैंगिक अत्याचारापासून बालकाचे संरक्षण 2012चा कायदा विचारलेला आहे. आता पॉस्को सुधारित झालाय 2019ला. प्रश्न काय सांगतोय की वरील विभागी कोणती दोन विधाने फक्त अंशतः बरोबर आहेत. आता प्रश्न विचारताना बघा, अंशतः बरोबर आहेत म्हणजे अर्धे बरोबर अर्धे चूक. पहिले काय सांगतोय, फक्त 14 वर्षाखालील सर्व बालकांचे संरक्षण या अधिनियमांतर्गत येते. 14 नाही 18 पर्यंत आहे. पॉस्को 18 पर्यंत आहे. आणि 19 मध्ये त्यांनी कॅटेगरी केलेले आहेत. 12 वर्षाखालची मुलगी, 12 ते 18 मुलगी म्हणजे चाइल्ड सांगितलं तिथं. पॉस्को कायदा फक्त मुलीसाठी नाही तर चाइल्ड म्हणजे जेंडर न्यूट्रल शब्द वापरलाय तिथे त्यांनी. मुलगा मुलगी दोन्हीचा समावेश त्यामध्ये होणार आहे. त्यानंतर हा अधिनियम भारतातील दंड संहितेतील विविध कलमातील त्रुटी भरून काढतो आणि अन्यायग्रस्त प्रौढ आणि बालक यात भेदभाव करत नाही. आता बघा त्याच्यामध्ये भेदभाव तर ज्युएनल जस्टिस वेगळा कायदा, ह्याचा काय त्याच्याशी डायरेक्ट संबंध नाही. हा अधिनियम लैंगिक हल्ला, लैंगिक शोषण, अत्याचार, सायबर क्राईम, पोर्नोग्राफी अशा सगळ्या प्रकारच्या लैंगिक अत्याचारापासून बालकाचे संरक्षण करतो, हे बरोबर आहे. या अधिनियमाच्या अंमलबजावणीचे परिनिरीक्षण राज्य बाल अधिकार संरक्षण आयोगातर्फे करण्यात येते, हे पण बरोबर आहे. म्हणजे परिनिरीक्षण करणारच आहे नाही, त्यामुळे अंशतः बरोबर काय क आणि ड हे आहे, कारण दोन्हीला अधिकार दिले, राष्ट्रीय आणि राज्य बाल अधिकार आयोगाला. आता हे अंशतः वगैरे शब्द वापरले ना तरी पण आपण वरचं बघून घ्यायचं आधी, म्हणजे इलिमिनेट होतात ते ऑप्शन इलिमिनेट करायचे. त्यानंतर पुढे बघा, भारतातील बाल कायदे मुख्यतः कशाच्या संदर्भात आहे? मुलाचे किमान वय, मुलाची वैद्यकीय परीक्षा, त्यानंतर कामाचे कमाल तास. आता बाल कायदे आहेत त्याच्यामध्ये युनिव्हर्सल वापरलेले टर्म, म्हणजे सगळ्या बाल कायद्याचा विचार केलाय. किमान वयासाठी आहे पॉस्को ज्युएनल जस्टिस ऍक्ट, त्याच्यामध्ये सुद्धा वयाचं कन्सिडरेशन केलेलं आहे. पॉस्को मध्ये वयाचं कन्सिडरेशन केलेलं आहे. वैद्यकीय परीक्षा ज्युएनल जस्टिस मध्ये आहे. कामाचे कमाल तास त्यासाठी काय तर आपला ते बालकामगार कायदा आहे 86चा, त्याची दुरुस्ती केली आपण. त्यानंतर मुलाच्या रात्रपाळीच्या कामास प्रतिबंध, हे तर आपण आधीपासून फॅक्टरी ऍक्ट मध्ये सुद्धा या गोष्टी आलेल्या आहेत, त्यामुळं सगळेच येतात. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे त्याचं. आता कायद्याने त्याचे वर्ष, बालकामगार प्रतिबंधक अधिनियम 1986चा आहे. नंतर ह्युमन ट्रॅफिकिंग अनैतिक वाहतूक प्रतिबंध कायदा, हा 56चा आहे. नंतर बालविवाह प्रतिबंधक कायदा, हा 2006चा आहे. प्रतिबंध म्हणजे रिस्ट्रेन नाही, रिस्ट्रेन असा शब्द लावून तुम्हाला गंडवतील, हे प्रोहिबिशन आहे, प्रतिबंधक आहे. त्यानंतर NCPCR, आता मी तुम्हाला मग काय सांगितलं, फक्त इंग्लिश मध्ये शॉर्ट फॉर्म पण लक्षात ठेवा. तुम्ही मराठीत फक्त लक्षात ठेवताय तर इंग्लिश मध्ये विचारलं बघा NCPCR कायदा. आता हा जर वेगळा दिला असता तर तुम्हाला कदाचित कळला पण नसता. त्यामुळं वन लाइनरला सुद्धा असे प्रश्न येऊ शकतात, त्यामुळे इंग्लिश मधले शॉर्ट फॉर्म पण लक्षात असणं गरजेचं आहे. नॅशनल कमिशन ऑन प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स, तर हा कधीचा आहे? 5चा आहे. आयोग आहे 7चं, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. पाकिस्तानातील गालिचे बनवण्याच्या कामासाठी 7 ते 10 वर्षामधील मुलांना उत्तम कारागीर का समजलं जातं? आता हा परिस्थितीजन्य प्रश्न विचारलाय. आता हा लॉजिक वापरूनच सोडवायचा आहे. पहिलं काय सांगितलं की उत्तम कारागीर का समजलं जातं, काय आपल्याला कंडिशन आहे उत्तम कारागिरीचे. तर उत्तम कारागीरसाठी आपण कशावर फोकस केलं पाहिजे? खालच्या ऑप्शन मध्ये बघा, ते कमी खातात. कमी खाल्ल्याने उत्तम कारागीर कसा होईल? ते तर त्यांना परवडण्याची गोष्ट आहे ना, कमी खातात तर त्यांना परवडतंय.
म्हणजे त्यांना जास्त ते बेनिफिशियल ठरते, तर त्यासाठी हे उत्तर असू शकत होतं. ते आज्ञाधारक असतात, आज्ञाधारकमुळे ते उत्तम कारागीर होऊ शकतील. त्यांना प्रौढ विणकरापेक्षा खूप कमी पगार देऊन चालतं. खरं तर हे पण इलिमिनेट व्हायला पाहिजे, पण खालचं वाचू आपण. त्यांच्या अंगी भरपूर कौशल्य असतं. आता लहान मुलं लवकर शिकतात आणि ते जास्त ऍडॉप्टिव्ह असतात, त्यामुळे कौशल्य असतं, हे पण बरोबर असू शकतं. तर ब आणि ड बरोबर आहे. आता मला ब आणि ड हे ऑप्शन उत्तर सापडत नाही कुठं, त्यामुळे मी ब कडे घेऊन जातोय. ना तर क पण चुकीचं आहे. हा जर चॅलेंज केला असता तर कॅन्सल झाला असता, कारण उत्तम कारागीर होण्यासाठी पगारीचा काय संबंध आहे? बरोबर आहे का? ते त्यांना इकॉनॉमिकल ठरतील जास्त. हा, पण बघा कमी पगार दिले तर चालतं, हे सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे ह्या गोष्टी जनरल स्टेटमेंट बरोबर आहे, पण उत्तम कारागीर का समजलं जातं त्याशी ज्यावेळेस कनेक्ट करतो ना, त्यावेळेस क पण चुकीचं होतंय. जर चॅलेंज केलं असतं ना तरी 100% कॅन्सल झाला असता प्रश्न. हा, त्याच्यावर परत रिपोर्ट पण आला होता. बोट पण लहान असतात आणि ते शिकतात पण चांगलं, आणि त्यांचं जे कुशलता आहे ना ती जास्त असते. जास्त वय झाल्यानंतर आहे ना डोळ्याचे पण जी नजर आहे ती सुद्धा कमी होऊन जाते, आणि जी ऍक्युरसी आहे बरे. आता अजून एक प्रश्न विचारलाय त्याच्यावर पुढे. हा बघा, चिल्ड्रन वर्किंग इन द कार्पेट इंडस्ट्री अँड पाकिस्तान, प्रिव्हिलन्स अँड कंडिशन, हा लेख आला होता. आणि त्याच्यामध्ये म्हणजे हे परत मी सर्च केलं होतं, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी त्या परीक्षेचा प्रश्न कधी आलाय ना त्यावेळेसच्याच पेपरमध्ये होता लेख. 12च्या आसपास आला होता, तो थोडा व्हायरल किंवा फेमस झाला होता. परत विचारला सेम 2017ला. म्हणजे 12चा प्रश्न बघा इथं आणि 17चा प्रश्न बघा, म्हणजे ते प्रश्न काढणाऱ्याचे ते एक प्रश्नाचे पैसे कमी करायला पाहिजे. 2012चा हाय असं त्यांनी काय कॉपी पेस्ट केला, त्याला कष्ट पण घेतलं नाही चेंज करायला. काय 2012चा आहे हा, 2017ला रिपीट झाला. मुस्लिमांमध्ये बालमजुरीचे प्रमाण धीम्या गतीने कमी होण्याची कारण काय? आता बालमजुरीचे प्रमाण कमी होते, पण ते धीम्या गतीने कमी होते. पारंपरिक व्यवसायामध्ये गुंतलेले असणे, म्हणजे फळाचा व्यापार असेल, गॅरेजचा व्यापार असेल, या सगळ्या गोष्टीत आधीपासून गुंतलेले आहेत, किंवा मग केटरिंग असेल. आता धीम्या गतीने कमी होणे, आता साक्षरतेची कमी पातळी, तर हे कमी होण्याचं कारण नाही, आणि कुशल कारागीर करता मागणी, आता हे पण ऑप्शन असू शकत होता, कुशल कारागीर करता मागणी, पण सगळ्यात जास्त रिलेव्हंट अ आहे, त्यामुळे आपण सगळ्यात जास्त रिलेव्हंट कडे जाऊया. क पण लिहू शकता तुम्ही, कुशल कारागीर मागणी असते कारण पारंपरिक व्यवसाय, त्याच्यामुळं. पण अ आणि क असा ऑप्शन नाही आहे, त्यामुळं पर्याय क्रमांक 4 हा पण वादग्रस्त प्रश्न आहे. साक्षरतेची कमी पातळी आहे, पण त्याच्यामुळे धीम्या गतीने कमी होते असं नाही. साक्षरतेची कमी पातळी हे फॅक्ट आहे, पण धीम्या गतीने कमी होण्याचं कारण नाही, म्हणजे फॅक्ट आहे ते. साक्षरतेची सध्या कमी पातळी आहे, पण ते कमी म्हणजे ते त्यांच्यातली बालमजुरीचे प्रमाण कमी का होत आहे, धीम्या गतीने का कमी होते? आता साक्षरता वाढवताना बालमजुरी कमी होणार आहे. ज्यावेळेस ब्रॉड विचार करतो ना त्यावेळेस मग ब पण घेऊ शकतो, आणि बऱ्याच जणांनी अ आणि क नसल्यामुळे अ ब का असं पण उत्तर लिहिलं असेल, तरी पण हा वादग्रस्त प्रश्न आहे. आणि हा प्रश्न वादग्रस्त काय, किंवा ह्याचं उत्तर 4च का दिलंय त्यांनी, तर त्यांनी जिथून प्रश्न काढलाय त्या पुस्तकात त्या लेखकाने तसा विचार केला होता. पॅसेजची उत्तर कशी असतात त्याच्यावर कोणी वादच घालायचा नाही, कारण लेखक जो म्हणतो त्या गोष्टी खऱ्या आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही हे ज्यावेळेस तुम्हाला रेफरन्स सापडतील ना, मला बरेच इकॉनॉमिक्सचे वगैरे रेफरन्स सापडलेले आहेत, ते 100% त्या लेखकाचं मत चुकीचं आहे, कारण त्याच्यामध्ये थिअरीज असतात. इकॉनॉमिक्स मध्ये थिअरीज आहेत, सायन्स मध्ये तर सायन्स पण त्या ह्याच्यावर चालतं, पण सायन्स मध्ये सिद्ध करावं लागतं. म्हणजे गॅलिलिओचा सिद्धांत परत तो चुकीचा ठरला. आता अणुची संरचना ही पण 3-4 वेळा चुकीचे ठरले ना, पण त्यावेळेस समाज तो खराच मानत होता. आता आपण पण मानत होतो की त्याच्यामध्ये न्यूट्रॉन, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन आहे, पण त्यामध्ये पॉझिट्रॉन वगैरे ती परत कळलं ना. आधी आपण 3च गोष्टी आहेत, आता पण पुढच्या काळात आपण जे शिकतोय ते पण चुकीचं असू शकतंय, पण ज्या लेखकाने लिहिलंय ना त्याच गोष्टी आयोग बरोबर पकडते, कारण त्यांच्याकडे ते रेफरन्स असतात. अशा प्रश्नाला थोडं
म्हणजे कन्सिडर करून चालायचं. आपले 8-10 प्रश्न असे चुकणार आहेत. बालकामगार प्रतिबंध व नियमन कायदा 1986 ने कोणत्या गोष्टींना मज्जाव केला नाही. आता बाल प्रतिबंधक कायदा आपण डिटेलमध्ये वाचलेला नाही, तरी पण आपण काय करूया, लॉजिकवर सोडवायचा प्रयत्न करूया. रात्री 7 ते सकाळी 8 वेळेत काम, म्हणजे नाईट शिफ्ट नाहीच बालकांना, त्यामुळे हे तर असणारच आहे. अतिरिक्त वेळ काम, ओव्हर टाइम पण बालकांना नसणार आहे. 3 तासापेक्षा जास्त वेळ काम, म्हणजे सलग 3 तासापेक्षा असं लिहायला पाहिजे होतं. त्याने उत्तर काय दिलंय, विश्रांती करता 1 तास सुट्टीचा अंतराळ. बघा तुम्ही प्रश्न वाचा, कुणाला मर्यादा घातली, म्हणजे विश्रांती द्यावी असं सांगितलं असणार ना त्यामध्ये, त्याच्यावर मर्यादा कशाला टाकतील, त्यामुळे ड तर 100% कट होत आहे. आता बाकीचे जे प्रश्न आहेत अ आणि ब तर बरोबर आहे. कल आपल्याला सलग लिहायला पाहिजे होतं त्यांनी, म्हणजे 1 तासाची सुट्टी दिल्याशिवाय त्याला परत 3 तासाचं काम लावता येणार नाही. प्रश्न फ्रेम करताना तो सलग हा शब्द राहिलाय पेपर सेटरकडनं, पण तरी पण उत्तर आयोगाने 2 दिले. ड वगळता सर्व. सलग 3 तास नंतर त्याला 1 तासाची सुट्टी देऊन परत 3 तासासाठी कामाला लावता येते. कुणाला 14 ते 18. आणि 1986 मध्ये काय विचार केला होता, फक्त 14 पर्यंत काम करायचं. नवीन नुसार काय 14 पेक्षा कमी आहेत त्यांना कामच नाही का लावायचं काय, आणि 14 ते 18 आहेत त्यांना मग वेगवेगळ्या 3 कायदे दिलेले आहेत. ज्वालाग्रही असेल किंवा त्या धोकादायक ठिकाणी लावायचं नाही, आणि फॅक्टरी ऍक्ट मध्ये जी लिस्ट दिली त्याच्यामध्ये पण लावायचं नाही. प्रश्न व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे, कधी ते पॉझिटिव्हला निगेटिव्ह करून थोडक्यात तुम्हाला गंडवू शकतात. बालमजुरी प्रतिबंध नियमन कायदा 1986 यामध्ये 2015 साली दुरुस्ती करण्यात आली. त्यात 14 ते 18 वर्षे या नव्या वयोगटाचा समावेश करण्यात आला. या गटाच्या हितासाठी खालीलपैकी कोणता निर्बंध या कायद्यानुसार घालण्यात आलेला आहे. आता जो नवीन कायदा आहे 2015 ची दुरुस्ती ऍक्च्युअली अंमलात कधी आले, 2016 मध्ये आले. माझं चर्चा त्यात काय सांगितलं की घातक उद्योगात नोकरी दिली जाऊ नये, हे तर टाकलंय. यांच्याकडून कोणतेही काम करून घेतले जाऊ नये हे नाही आहे. 14च्या आत असतं तर आहे ते. नोकरीवर ठेवल्यास मजुरी किंवा पगार दिला जाऊ नये, मात्र सक्ती शिक्षण दिले जावे. मग ही तर वेट बेघरी झाली ना, पगार दिलं तर चांगलं आहे तेवढं. यांना मनोरंजन क्षेत्रात काम दिले जाऊ नये असं नाही, मनोरंजन क्षेत्रात काम देण्यास मुभा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे त्याचं. शिक्षा लक्षात ठेवा, त्याला शिक्षा किती आहे. शिक्षावर प्रश्न अजून आला नाही, येऊ शकते. म्हणजे 1 लाईनर 16च्या सुधारणेनुसार. बघा इथं पुढे आहे बघा मल्टी लाईनर मध्ये प्रश्न आलाय. बालकामगार नियमन कायदा 1986 मध्ये सुधारणा करणारे विलय जुलै 2016 मध्ये राज्यसभेत संमत झाले. आता हे आपल्याला माहित एक्झॅक्ट तारीख असणं गरजेचं नाही, मात्र आपण मिनिमम रिजेक्शन वापरायचं, कट नाही करायचं माहित नसलं तर. 14 वर्षाखालील मुलांना कोणत्याही उद्योग आस्थापनात काम करण्यास मनाई, हे 100% बरोबर आहे. हे आपल्याला वाचल्यानंतर समजलं, हे 100% बरोबर आहे. गुन्हेगार 6 महिने ते 2 वर्ष कारावास, आधीच्या डबल केला आता, आणि 20 ते 50,000 रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा ठोठावण्यात येतील, हे बरोबर आहे. 14 ते 18 वयोगटाच्या मुलांचा या कायद्याकक्षात समावेश होतो, म्हणजे सुधारणा आहे त्यानुसार समावेश केलेला आहे. आपल्याला माहित नाही, ब कडे 100% बरोबर आहे. त्यामुळे वरीलपैकी सर्व योग्यपर्यंत आपण पोहोचू शकतो. आता 26वा प्रश्न काय सांगतो, बाल व किशोरवयीन कामगार प्रतिबंधक सुधारित अधिनियम, म्हणजे आता बाल कामगार कायद्याचा आहे. 14 वर्षाखालील बालकास सर्व उद्योग प्रक्रियामध्ये कोणतेही काम करण्यास प्रतिबंध आहे, बरोबर आहे. 14 ते 18 वयोगटातील किशोरवयीन बालकास धोकादायक व्यवसाय आणि प्रणालीमध्ये कामावर ठेवणे हे फौजदारी गुन्हा आहे, हे पण बरोबर आहे. या गुन्ह्यासाठी मालकास 6 महिने ते 2 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा आणि 20 ते 50,000 दंड होऊ शकतो, बरोबर आहे. या गुन्ह्याची जर पुनरावृत्ती केली तर 1 ते 5, आता इथं बघा 5 वर्ष दिलेलं आहे, जर किती आहे ते 1 ते 3 वर्ष आहे. त्यामुळे शिक्षा व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यांनी पूर्ण यात फक्त एकच आकडा बदलला आहे. उत्तर काय येणार आहे, ड. 27 नंबरचा प्रश्न काय बघा, सन 1992 मध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेद्वारा बाल कामगार प्रतिबंधित करण्याकरता आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आयपेक ची सुरुवात झाली, ज्यामध्ये सहभागी होणारा पहिला देश. आता असे जे प्रश्न असतात ज्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि भारत ऑप्शन असताना आपल्याला काहीच माहित नसताना, तर आंतरराष्ट्रीय प्रश्न असेल तर भारत उत्तर लिहायचं, आणि महाराष्ट्राचा संबंध म्हणजे महाराष्ट्र ऑप्शन मध्ये असेल तर महाराष्ट्र लिहायचं. तुमचं बरोबर येण्याची शक्यता 50% आहे, म्हणजे ती 25% पेक्षा लई जास्त आहे.
तेव्हा 50-50 उत्तर असतंच असं. महाराष्ट्र आणि भारत या दोघांपैकी एकाची निवड करायची. कारण 1992 मध्ये त्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. तुम्ही वाचणं ते अपेक्षित नाहीये. आपण काय रजनीकांत नाही सगळ्या गोष्टी माहीत असायला. त्यामुळं तिथं तुम्ही काय करायचं, भारत उत्तर निवडायचं, चुकलं तर चुकलं. फक्त आता हे लक्षात ठेवा, हा कार्यक्रम आयोलाद्वारे सुरू करण्यात आला बालकामगारावर प्रतिबंध आणण्यासाठी. आयपीएक मध्ये सहभागी होणारा पहिला देश भारत होता. आयोलन सुरू करणं हे लक्षात असू द्या, पुढच्या वेळेस त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. ज्या विभागात सगळ्यात जास्त मुले काम करतात त्यापासून त्या विभागात सगळ्यात कमी मुले काम करतात अशा विभागाची क्रमवारी लिहा. ही पण एखाद्या पुस्तकाच्या किंवा एखाद्या रिपोर्टच्या किंवा अहवालाच्या जोरावर काढलेली माहिती आहे. इथं आपल्याला आपली जनगणना किती आहे माहित नाही, तर मुलं किती काम करतात काय माहित असणार आहे. इथं बेरोजगारीची आकडेवारी 5 वर्ष झालं सरकार प्रसिद्ध करत नाही, तर बालकांच्या आकडेवारी काय माहित असणार आहे ना. आणि जर आहे माहित तर मी त्यांना बाहेर काढलं पाहिजे त्यातनं, कारण तो गुन्हाच आहे ना बालकामगाराचा. तर तिथं फक्त तुम्ही तुमच्या लॉजिक नुसार आणि तुमच्या ऑब्झर्वेशन नुसार लिहायचं. आता सगळ्यात जास्त काम करणारं क्षेत्र किंवा सगळ्यात जास्त एम्प्लॉयमेंट कुठल्या क्षेत्रात आहे, जवळपास आपली 52% जनता कुठं आहे, शेतीमध्ये. आणि बारकी पोरं शेतीमध्ये जातात लहानपणापासून, त्यामुळे शेती तर पहिल्यांदा असणार. इथं बघा तुम्ही तिन्ही ऑप्शन मध्ये सगळ्यात पहिल्यांदा अ दिलंय. तर पुढचं बघूया. आता क ई ब असं दिलेलं आहे. क ई ब उत्पादन क्षेत्र, वस्ती व सामाजिक सेवा, आणि दुसरं काय दिलंय ब व्यापार आणि उपहारगृह. आता हॉटेलमध्ये काम करतात, पण उत्पादन क्षेत्र आहे ना ही खूप मोठी टर्म आहे. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये सगळ्या टाईपच्या इंडस्ट्रीचा समावेश होतो. त्याच्यामध्ये फूड असेल, कॉटेज इंडस्ट्री असेल, म्हणजे घरात म्हणजे घर, आता छोटे छोटे गृह उद्योग आहेत त्याच्यामध्ये सुद्धा बालकांचा समावेश होतो. त्यामुळे उत्पादन क्षेत्र जरा जास्त वाईड टर्मिनॉलॉजी आहे. त्यानंतर मग परत पुढे काय येणार आहे, उपहारगृह, व्यापार आणि उपहारगृह. त्यानंतर मग परत पुढचं सगळ्यात शेवटी काय, बांधकामानंतर वस्ती व सामाजिक सेवानंतर बांधकाम. पर्याय क्रमांक 1 उत्तर पर्यंत पोहोचू शकतो. बांधकामावर कमी म्हणजे लहान मुलांचा समावेश असतो, मात्र त्याच्यामध्ये 14 वर्षापेक्षा जास्त मुलाचा जास्त तिथे समावेश होतो, कारण वजनाची वस्तू उचलावी लागतात आणि तिथे सेफ्टीची पण गरज असते. आता 2011च्या जनगणनेनुसार हे लक्षात ठेवा, लागवड, कृषी आणि घरगुती असं त्यांनी बालकामगाराची वर जो लेख आला होता त्याच्यावर त्यांनी किंवा एक सेक्शन केला होता बालकामगाराच्या परिस्थितीविषयी, तर त्यांनी त्या 3 गोष्टी ऑब्झर्व केलेल्या आहेत: लागवड, कृषी आणि घरगुती उद्योग. आता ICDS अंतर्गत कशाचा समावेश होतो, आता पोषण शक्ती आलेला आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी तिकडे गेलेल्या आहेत. पण हा 2012चा प्रश्न आहे, त्यावेळेस किशोरी शक्ती, अंगणवाडी आणि पूरक पोषण हे सगळं त्यामध्ये येणार आहे. कस्तुरबा गांधीचा काही संबंध नाही, ते 4थी नंतर चालू असते. त्यामुळं कस्तुरबा गांधी इलिमिनेट होते 100%. अंगणवाडीचा त्याचा काही संबंधच येत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. म्हणजे ऑल ऑफ द अबोव नसणारे असे काही प्रश्न असतात, ते जे 20-25% प्रश्न ऑल ऑफ द अबोव नसणारे आहेत ना, त्यातले 10 ते 15% असे इलिमिनेट होतात डायरेक्ट. एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत 0 ते 6 वयोगटातील बालकांना व गरोदर मातांना अंगणवाडीतून कोणत्या बाबी पुरवल्या जातात? पूर्व प्राथमिक शिक्षण हे 100% असणारच आहे. पूरक आहार, आरोग्य तपासणी आणि उपचार हे पण दिले जातात. गरोदर मातांना औषध पुरवणे हे तर केलं जातं. गरोदर माता किंवा स्तनदा माता असेल यांना औषधं पुरवली जातात. आणि अंधश्रद्धा निर्मूलन हे तुम्हाला घडवण्यासाठी दिलंय. अंधश्रद्धा निर्मूलनाचं काय संबंध नाही. पर्याय क्रमांक 3. इथं ऑल ऑफ द अबोव लिहिणारा खरं म्हणजे मूर्ख काय म्हणायचं, त्याला काय सेन्सच नाही. सगळे उत्तर ऑल ऑफ द अबोव नसते, त्यामधले 10-15% असे इलिमिनेट होतात. फक्त चुकण्याची शक्यता तुमची 10 म्हणजे 100 पैकी फक्त 15% ऑल ऑफ द अबोव मध्ये असते. पौष्टिक आणि सकल आहाराच्या माध्यमातून स्त्री आणि बालकी यांचा पोषण दर्जा सुधारण्यावर खालीलपैकी कोणती योजना भर देते? एकदम सोपा प्रश्न आहे. ICDS बघा 2013-14 मध्ये आहे ना, मेरिट एवढं कमी असायचं की HRDचा टॉपर 70 मार्काचा असायचा, आणि त्यावेळेस जे प्रश्न आहेत ना ते फक्त तिथल्या तिथं सोडवण्यावर असायचे. तिथली तुमची सायकोलॉजी कशी आहे. आता पण आपला जो कंटेंट आहे तो पार्ट थोडा वाढलाय. 70-80 प्रश्न कंटेंटवर आहेत आणि वरचे 70 प्रश्न तुमचं तिथं मेंटॅलिटी कशी आहे. तिथं फक्त आपलं म्हणजे जगाचा वेगळा नाही विचार करायचा,
त्यावेळेस काय वाटतं आपल्याला की आपलं बरोबर येईल आणि पूर्ण जगाचं चुकल, त्यावेळेस जगाचं बरोबर येतं आणि आपलंच चुकतं फक्त. मग वेगळा नाही विचार करायचा, नॉर्मल विचार करायचा सामान्य माणसासारखा, जर चुकलं तर चुकू द्या, आणि आपल्या एकट्याचं बरोबर येईल ह्या प्रयत्नानं आपलं चुकलेलं असतं फक्त. त्यामुळे तिथं फक्त नॉर्मल विचार करायचा, जास्त एक्स्ट्रॉर्डिनरी विचार आणि ओव्हर थिंकिंग नाही करायची. आणि दुसरी गोष्ट, सेकंड राऊंडला उत्तर बदलत बसायचं नाही. सेकंड राऊंडला तुम्ही बदलून, समजा तुम्ही 8 प्रश्न बदलले, त्यातले 2 बरोबर येतील आणि 6 चुकतील, त्यामुळे सेकंड राऊंडला उत्तर जास्त बदलायच्या भानगडीत पडायचं नाही. कारण पहिल्यांदा तुम्ही जे उत्तर लिहिलंय ते काहीतरी विचारांती लिहिलंय ना, न येणार जरी असेल तर तिथंच थांबा, जास्त वेळ घ्या, पण सेकंड राऊंड करू नका. सेकंड राऊंड नाही कळेल ना, तुमचे 8-10 मार्क जास्त येतील. हे म्हणजे 7-8 मिनिट दिल्यानंतर आलेला मला शहाणपण आहे. आणि मी पण सुरुवातीला 2-3 वेळा तसंच करायचो, ते शहाणपण आल्यानंतर सुद्धा. आता तुमच्यापैकी पण 50% लोक मी सांगून पण तसंच करणार आहेत, आणि त्यांना त्यांच्या पुढच्या वर्षी शहाणपण येईल. त्यापेक्षा तुम्ही आधीच शिका. खालीलपैकी कोणती योजना 2 ऑक्टोबर 1975 रोजी सुरू करण्यात आली? हा फुल टॉस आहे, ICDS योजना. ICDS अंतर्गत खालीलपैकी कोणत्या योजना? पूरक आहार आहे, लसीकरण आहे, आरोग्य तपासणी आहे, आणि शाळापूर्व अनौपचारिक शिक्षण तर आहेच. त्यामुळे सगळे बरोबर असल्यामुळे चुकीचा प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 4. आता पूर्व शालेय मुलांच्या सामान्य वाढीसाठी डॉक्टर M.V. राधाकृष्ण राव यांनी शाकाहारी आणि मांसाहारी आहार सुचवला होता. त्याच्या योग्य जोड्या जुळवा. आता त्याच्यामध्ये त्यांनी वजन औंस मध्ये सांगितलंय. औंस औंस ते इंग्लंड मध्ये वापरतात, औंस पाऊंड. आपल्याला किलो आणि ग्रॅमच माहिती आहे, तिकडं औंस आणि पाऊंड वापरतात. आपल्याकडे शाळेत जो आहार दिला जातो, प्रत्येकाला 2 अंडी आणि ग्लासभर दूध, हे आपलं ठरलेलं आहे. आपण वजनाच्या भानगडीत पडत नाही. कारण गावाकडे अजून सुद्धा भाजी वगैरे वजन देताना दगडाचा वापर होत आहे, दगड ठेवलेले असतात, ते अर्धा किलोचा 1 किलोचा दगड. त्यामुळं आपण फक्त अंदाज लावू शकतो. बघा, आता हे आपल्याकडे कॉमन सेन्स तर आहे, माहिती नसली तरी, नॉलेज नसलं तरी. अन्नधान्य, डाळी, हिरव्या पालेभाज्या आणि हिरव्या पालेभाज्यावरील मांसाहार. आता बघा, अन्नधान्य, डाळी, अन्नधान्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण कशाचं असलं पाहिजे? डाळीचं कसं इंग्लिश मध्ये नाही, फक्त मराठीत आहे ना. सगळ्यात जास्त कशाचं? ग्रेन्सचं प्रमाण पाहिजे ना, म्हणजे खाताना गहू सगळ्यात जास्त खातो, गहू तांदूळ. त्यामुळं सगळ्यात जास्त असणार काय इथं? 4 अंश अन्नधान्याला जर लावलं तर एकाच ह्याच्यात उत्तर निघतंय. त्यानंतर बघा, डाळी, डाळी त्यांनी काय सांगितलं? 1 ग्रॅम. पालेभाज्या काय सांगितलंय? ला 2. आता डाळ आणि पालेभाज्या प्रत्येकाच्या आवडीवर डिपेंड आहे. काही जणांना डाळ आवडत असेल, काही जणांना पालेभाज्या आवडत असेल. आता राधाकृष्ण रावांना पालेभाज्या जास्त आवडतात, बरोबर आहे का? ला त्यांनी काय लावलंय? 2. पण अन्नधान्य तर सगळ्यांना कॉमन असणार आहे. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 1 येते. जास्त वादग्रस्त प्रश्न नाही, जरी माहित नसेल तरी पण उत्तरापर्यंत जाता येईल. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत आरोग्य तपासणी, लसीकरण, पूरक आहार इत्यादी सेवा करता कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे? आता ICDS मध्ये कोणाची नेमणूक केलेली आहे? तर आरोग्य तपासणी ह्याच्यामध्ये आशाचा संबंध येतो, मात्र अंगणवाडी कार्यकर्ती ती बाकीच्या सगळ्या गोष्टी करतात. यात निघतंय काय बघा, परिचारिकाचा काय संबंध नाही, परिचारिका ह्याच्या अंतर्गत नाही आहे. ड इलिमिनेट करायचं. त्यानंतर बरोबर आहे असं विचारलंय, हे 2 तर आहेतच, त्यामुळे वरीलपैकी नाही इलिमिनेट होईल. आणि ब मध्ये यांनी काय सांगितलं? आरोग्य तपासणी पण सांगितलंय. 1 मिनिट, अजून दुसरा एक विचार काय होऊ शकतो? प्रश्न काय विचारलाय? ICDS अंतर्गत सांगितलंय, आणि त्याच्यामध्ये परिचारिका सुद्धा काम करते, पण त्याची नेमणूक ICDS अंतर्गत नाही. ह्याच्यामध्ये अजून एक ट्विस्ट काय, की हा प्रश्न पण चेंज झाला असता. कारण फक्त अंगणवाडी कार्यकर्ते ना, त्याचीच नेमणूक फक्त ICDS अंतर्गत आहे. आशाची नेमणूक कशा अंतर्गत केली जाते? 2005 NRHM न आशाला जन्म दिला, आणि आशा म्हणजे त्या पदाला जन्म दिला. आणि आशा ही सगळ्यात जास्त म्हणजे ग्रामीण भागातलं जी आपला CMR कमी झालाय, MMR कमी झालाय, त्याचं सगळ्यात जास्त जे श्रेय जातं ते आशाला जातं.
आणि अशाला पण बऱ्याच ठिकाणी पुरस्कार मिळालेला आहे. तर त्यामुळे ह्याचं जर उत्तर असायला पाहिजे होतं पर्याय क्रमांक 2. आयोगाने दिले पर्याय क्रमांक 3 2017चा प्रश्न आहे. आणि त्यावेळेस क्लेम करा चळवळ एवढी फॉर्म मध्ये नव्हती, त्यामुळे कोण अशा काही भानगडीत पडत नव्हतं आणि आयोगाने दिलेलं उत्तर बरोबर मानून पुढे जात होते. आयोग जे चेंज करेल ते नशिबानं असायचं. आयसीडीएस अंतर्गत काम करते, पण प्रश्न काय आपला, पण सुरुवातीला काय विचारलं, आयसीडीएस सेवा योजनेअंतर्गत या सेवाकरिता कोणाची नेमणूक झाली. आता ह्याच्यामध्ये परिचारिका पण आहेच ना, मग परिचारिकाला कशाला सोडायचं. प्रशिक्षित दाई पण त्याच्यामध्ये करू शकतात. प्रशिक्षित दाई तसं डायरेक्ट नाही येत, परिचारिका 100% येतं, त्यामुळे अ ब ड असा ऑप्शन नाहीये. तसं जरी विचार केला तुम्ही की त्याच्या अंतर्गत कोण काम करतं, पण प्रश्न एक्झॅक्ट काय सांगतो की त्या योजनेअंतर्गत कोणाची नेमणूक झालेली आहे. तर आयसीडीएस अंतर्गत योजनेअंतर्गत कोणाची नेमणूक झाली, तर मला एकच उत्तर सापडतंय, कोणाचं, अंगणवाडी कार्यकर्त्याचं. अशाची नेमणूक स्पष्टपणे येणाऱ्याच्या अंतर्गत झालेली आहे. स्पष्टपणे येणाऱ्याच्या मध्येच सांगितलं होतं त्यांची नेमणूक कशी करायची, त्याचे गाईडलाईन्स कसे आहेत, त्यामुळे तिथं काय वादच नाही. असं विचारलेला आयसीडीएस सेवा अंतर्गत, आयसीडीएस अंतर्गत ज्या सेवा दिल्या जातात त्यासाठी कोणाची नेमणूक केली. हा, आता त्या अँगलला विचार केला, समजा तसा अर्थ लावला त्याचा, योजनेअंतर्गत त्या सेवाकरता कोणाची नेमणूक केली, मग त्यात परिचारिका पण यायला पाहिजे, कारण परिचारिका पण लसीकरणासाठी. हा, तसं जवळच ऑप्शन नसतंय, एकतर बरोबर किंवा चुकीचा. मग प्रश्न कॅन्सल करण्यासाठीचा ऑप्शन आहे ना. मग म्हणजे आपल्या बरोबर आला म्हणून आपण शांत बसू शकतो क्लेम करण्यासाठी, पण याला जर क्रिटिकल विचार केला ना तर उत्तर काय निघतंय, मग अबड निघतंय. दुसऱ्या साईडनं जर विचार केला ना, त्या अंतर्गत त्या सेवासाठी कोणाची नेमणूक आहे, तर अशा अंगणवाडी सेविका आणि परिचारिका, अबड. कारण लसीकरण काय तुम्ही आशाकडनं नाही करून घेऊ, लसीकरणासाठी परिचारिका पाहिजे, आरोग्य तपासणीसाठी किमान परिचारिका पाहिजे, आणि त्याच्यामध्ये वैद्यकीय अधिकारीचे सुद्धा आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 उत्तराच्या ऐवजी कॅन्सल व्हायला पाहिजे हा प्रश्न. वैद्यकीय अधिकारी सुद्धा लागतो. आरोग्य तपासणी जर ही परिचारिका आणि लसीकरण पण करायला तर मग डॉक्टरना काय करायचं. त्यामुळं अंगणवाडी योजनेच्या प्रशासकीय संरचनेत खालीलपैकी कोणते पद समाविष्ट आहेत. अंगणवाडी कार्यकर्ते, पर्यवेक्षक. अंगणवाडी म्हणजे आयसीडीएसच्या प्रशासकीय संरचनेत कोण कोण विचारलंय. अंगणवाडी कार्यकर्ते, त्याच्यावर पर्यवेक्षक असते, त्याच्यावर सीडीपीओ असतो आपला, बाल विकास प्रकल्प अधिकारी. त्यामुळे बाल आरोग्य अधिकाऱ्याचा काही संबंध नाही, ते असंच ऑप्शन तयार केलेला आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे त्याचं. खाली रचना सांगितलेली ती एकदा बघून घ्या. भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाच्या संशोधनानुसार 69% बालके शारीरिक हिंसाचाराचे बळी आहेत. आता त्यावेळेस रिपोर्ट आला होती, त्यानुसार ते सांगितलंय. आपण मिनिमम रिजेक्शन वापरायचं. हा फॅक्ट माहित नाही, त्यामुळे आपण ह्याला बरोबर पकडूया. पुढे जाऊया. सर्वात अधिक बालके शाळांमध्ये शारीरिक हिंसाचारात बळी पडतात. आता बघा, शाळेमध्ये शारीरिक हिंसाचार म्हणजे पोरापोरात थोडे भांडणं होतात, पण त्याला ती हिंसाचार म्हणू शकत नाही आपण. तर सगळ्यात जास्त हिंसाचाराचे जे बळी आहेत ना, ते कौटुंबिक हिंसाचारात बळी पडतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. जागतिक अन्न आणि शेती संघटनेच्या 2002-3च्या अहवालानुसार जगातील सर्वात जास्त कुपोषित कोणत्या राष्ट्रात होते. आता त्याच्यामध्ये भारतच असायला पाहिजे खरं तर, पण अहवाल कुणाचा आहे बघा, FAOचा आहे, आणि तो सॅम्पल सर्वे. आता त्यांनी संख्या विचारली का प्रमाण विचारले ह्याच्यावर काय सांगितलेलं नाही. म्हणजे लोकसंख्या भारत आणि चीनची जास्तच आहे, त्यामुळे कोणाशी कॉम्पिटिशन केलं तर भारत आणि चीन दोघं जर एका सोबत आले तर मग ते कोणालाही बीट करू शकतात संख्येच्या बाबतीत. त्यामुळे तर संख्या विचारली का प्रमाण विचारली हे काय क्लिअर होत नाही प्रश्नात. त्यामुळे प्रश्न संदिग्ध आहे. ऑप्शन काय दिले त्याने, बांगलादेश आणि पाकिस्तान, त्यानंतर इथिओपिया आणि इंडोनेशिया, नेपाळ आणि नायजेरिया, आणि परत भारत आणि चीन. आता भारत तर असणार आहे 100%, त्यामुळे ड तर आहेच. ड असणारा एकच ऑप्शन आहे, पर्याय क्रमांक 4. त्यामुळे त्यांनी सोपं करून टाकले आपलं काम. बांगलादेश पाकिस्तान प्रमाणात असणारच आहे, कारण त्यांच्याकडे सर्वे करायला सुद्धा पैसे नसतील किती कुपोषित आहेत. कारण आता त्यांची परिस्थिती म्हणजे ज्यावेळेस सत्ता बदल तर सारखाच होतो, आणि जो नवीन नेता येतो ना तो जास्त स्वप्न दाखवतो. म्हणजे बदल काय
होत नाहीये. बांगलादेश, पाकिस्तान, भारत, चीन. त्यामुळे पर्याय क्रमांक अ आणि ड ह्याचं उत्तर येणार आहे. बाल विकासासाठी सप्टेंबर 2015 मध्ये न्यूयॉर्क येथे भरणाऱ्या प्रस्तावित 193 देशाच्या जागतिक परिषदेमध्ये 2023 मध्ये साध्य करण्यासाठी कोणते जागतिक लक्ष्य ठरवले जाणार आहेत. आता जे एसडीजी तो खरं तर प्रिलिमचा पार्ट होता, पण इथं पण बघणं गरजेचं आहे. आता एक्झॅक्ट जर बघितलं तर परत मल्टिपल उत्तर दिलेले त्यांनी, म्हणजे अ ब क कन्सिडर करा. नवजात बाल मृत्यू दर 70% कमी करणे, बाल मृत्यू दर 25% कमी करण्यासाठी लसीकरण वाढणे, बाल क्षयरोग मृत्यू 90% कमी करणे. आता तो क्षयरोगाचा स्पेसिफिक सांगितलेला आहे ना, तर तसं रोगाचं काही त्यांनी डायरेक्ट दिलेलं नाही, मात्र कुपोषण वगैरे सगळ्यांचे टार्गेट दिलेले आहेत. तर याचं उत्तर काय, पर्याय क्रमांक 4 अ ब ड. आता हे सगळं पर्सेंटेज मध्ये तुम्हाला लक्षात राहणार नाहीये, कारण त्या समिट मध्ये त्यांनी ती घोषणा केलेली आहे. त्यामुळं ऑल ऑफ द अबव उत्तर आहे का बघायचं, असलं तर ते उत्तर लिहायचं. त्यानंतर सगळ्यात जास्त अ ब क आणि अ ब ड आपण 3 मारलं असतं, इथं आपलं उत्तर इथं कदाचित चुकलं असतं. पण तिथं आपण काय बघितलं की क्षयरोगाचं असं स्पेसिफिक नाहीये, कारण सगळ्या गोष्टी ज्या आहेत कुपोषण आणि CMR या संदर्भात आहेत. त्यामुळं आपण काय करू शकतो, 4 पर्यंत जाता येईल, पण हे उत्तर बरोबर येण्याची शक्यता कमी आहे. आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन आहे हा. भारतात 2012 ते 14 मधील सरासरी लिंग गुणोत्तर प्रमाण 1000 पुरुषांच्या जन्माच्या तुलनेत महिला जन्मदर हा 906 होता. 2014-16 मध्ये तो घटून 898 झाला आहे. आता हे कुठल्या तरी रिपोर्टवर आहे, कारण हे असं सेक्स रेशो मध्ये जनगणनावाले 10 वर्षानंतर काढतात, आणि कोरोनामुळे त्यांना सुट्टी मिळाली, 3 वर्ष ते गायब आहेत. आता पुढच्या 2-3 वर्षात कधीतरी जनगणना येईल. आता हे मध्ये म्हणल्यावर कुठल्या तर रिपोर्ट नुसार आहे. नुकत्याच नीती आयोगाने घोषणा केलेल्या आरोग्य निर्देशांकानुसार मुलीचा जन्मदर मुलाच्या तुलनेत 21 पैकी 17 मोठ्या राज्यात घटलेला आहे. आता हा जो सर्वे असणार आहे ना, तो सॅम्पल सर्वे, आणि सॅम्पल सर्वेचे जे आकडेवारी आहे ते ऑथेंटिक नसते. तुमचा लॉजिकचा आणि त्या सॅम्पल सर्वेचा संबंध असला तर तो फक्त योगायोग असतो, कारण ते सॅम्पल छोटा असतो त्यांचा. ऍक्च्युअल जो ट्रेंड आहे तो कुठून कळतो, जनगणनेच्या आकडेवारीवर. आणि जनगणना प्रत्येक माणसापर्यंत पोहोचते ना, प्रत्येक माणसाची आकडेवारी असते. त्यामुळे सॅम्पल सर्वे असले ना, ह्याला सगळ्यांना बरोबर पकडून चालायचं. ऑल ऑफ द अबव उत्तर आहे, ते उत्तर लिहायचं. बरोबर येण्याची शक्यता 50%, 2 बरोबर. आणि सगळ्या भानगडीत पडायचं ना, कारण तुम्ही जर आता रिपोर्ट काढले ना, तर ते हजारो रिपोर्ट पब्लिश होतात वेगवेगळ्या बाबतीत, ते सगळेच तुम्ही करू शकणार नाहीत. आता बघा हे पुढचा रिपोर्ट, युनिसेफच्या जगातील मुलांची स्थिती 2009 या अहवालाप्रमाणे काय खरे नाही. आता काय खरे नाही मध्ये आहे ना, फक्त चेक करायचं एखादा मूर्खपणाचं कुठलं विधान दिलंय का. तर तसं नसेल तर मग काय करायचं, इलिमिनेट न करता मिनिमम रिजेक्शन सगळे बरोबर पकडायचे. भारतात 52% स्त्रियांच्या वयाच्या 18व्या वर्षाआधी विवाह झालेला असतो. खेड्यात तर ही आकडेवारी 61%. आता युनिसेफला कसं काय माहित, आपली जनगणनेला माहित नाही अजून, म्हणजे आपल्या भारतातल्या लोकांना किंवा सर्वेला माहित नाही आकडेवारी, पण युनिसेफने कशी काढली, सॅम्पल सर्वेने काढलेले आहे. आता हे पण बरोबर पकडू. जगातील बालविवाहापैकी 45% बालविवाह भारतात होतात. जगातले 20% बालके तर भारतात आहेत, एवढं तर नक्की आहे. आता आपण काय करतोय, मिनिमम रिजेक्शन वापरतोय, सगळं बरोबर. पण ह्याच्यामध्ये काय दिलंय, ऑल ऑफ द अबो हे बरोबर, म्हणजे दोन्ही चुकीचं आहे सांगितलंय. आणि तो आकडेवारीनुसार बघा, भारतात 47% स्त्रियांचा विवाह 18 वर्षापूर्वी होतो. म्हणजे 52चं 47चं 52 केलंय. म्हणजे तो प्रश्न काढणारा कुठल्या सेन्सने प्रश्न काढलाय ते त्यांना माहिती आहे. 47चं 52 करायचं आणि कुठलं तर कोपऱ्याचा अहवाल घ्यायचा, ह्याच्यामध्ये काय शान पण नाही. त्यामुळे ऑब्जेक्टिव्ह प्रश्नपत्रिका बंद होण्याचं कारण हे पण आहे. या प्रश्न काढणाऱ्याला काय, म्हणजे काढण्याला आणि उत्तर देण्याला काही सेन्स नाहीये. बरोबर आलं तर नशिबानं, ज्याचं बरोबर आलं त्याचं नशिबानंच बरोबर आलं असेल. आता हे अहवाल मी काढला होता, खाली बघा दिला, युनिसेफ वर्ल्ड चिल्ड्रन स्टेट 2009. तो सापडायलाच मला 2-2, 3-3 तास लागायचे, ज्यावेळेस मी प्रश्न हे हुडकायचो. आणि पुस्तकाचं ज्यावेळेस अनालिसिस करत होतो ना, त्यावेळेस तिथून रिपोर्ट काढायचा, त्या रिपोर्ट मधनं कीवर्ड सर्च करायचा आणि तिथून वाचून ओरिजिनल काय ते बघायचं. आणि ज्यावेळेस बघितलं ना, त्यावेळेस मग 2015ला मार्क का कमी पडत होते ते कळायचं. जगातील बालविवाहापैकी 45% बालविवाह भारतात होतात, तर ते 33% बालविवाह भारतात होतात. त्यांनी गणवायसाठी फक्त आकडेवारी चेंज केलेली. आणि ज्यानं प्रश्न व्यवस्थित वाचला नाही
खरे नाहीच्या ऐवजी खरे आहे असा विचार केला आणि दोन्ही उत्तर लिहिलं त्याचं बरोबर आला असं. म्हणजे दोनदा चुकला त्यामुळे बरोबर आला. महाराष्ट्र राज्यातील कोणत्या 2 जिल्ह्यांना 24 जानेवारी 2017 रोजी राष्ट्रीय बालिका दिन प्रभावी समुदाय प्रतिबद्धता? आता हे जे आहे ना करंट अँगलने प्रश्न आलेला आहे, तर ते उस्मानाबाद आणि जळगावला असा पुरस्कार दिला होता. आपण बुस्टर पण ऍड करतोय, त्यामुळे असे काय 2-4 प्रश्न असतील तर एका टॉपिक मध्ये 2-4 प्रश्न किंवा एखादा प्रश्न येईल. सगळं जर आपण समराईज केलं तर 10 ते 12 प्रश्न करंट अँगलवर आहेत. आपण 10 ते 12 प्रश्न जर एक्स्ट्रा घेतले तर मग आपण 110 पुढे जाऊ शकतो. 110च्या पुढे आपल्याला जायचं, 115 आपलं टार्गेट आहे. तर बालविकास संदर्भातले संपलेले आहेत. आता पुढे महिला विकासचे प्रश्न बघूया आपण. आणि प्रश्न आपण स्लो का घ्यायलोय तर आता तुमच्या लक्षात असं आलं असेल की 50% महत्व कंटेंटला आहे आणि 50% महत्व प्रश्न बघण्याला आहे. तुमचा काहीच अभ्यास झाला नसेल आणि तुम्ही जाऊन डायरेक्ट पेपरला बसला तरी 80 ते 85 मार्क आत्ता पाडू शकताय. काहीच म्हणजे थोडंफार माहित पाहिजे. म्हणजे ICDS कधी आहे, ICDS 1975 एवढं तर माहित असलं पाहिजे. त्यातले जे फॅक्ट्स किंवा एखाद्या तारखा माहीत नसतील किंवा एक्झॅक्ट योजनेची सुरुवातीची तारीख माहीत नसेल तरी पण तुम्ही 85 पर्यंत जाऊ शकताय. 85-90 पर्यंत काहीच अडचण नाही. तर इथं थांबून आपण पुढच्या ह्याला लगेच कंटिन्यू करूया महिला विकास.